नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खेमराज चामोर्शीकर तुमचं सर्वांचं टेक्स्टबुक सुपर कोचमध्ये स्वागत करतोय. बघा 2027 ची जर आपण स्ट्रॅटेजी जर बघतो म्हटलं तर मला असं वाटतं की स्ट्रॅटेजी बद्दल बरेच व्हिडिओ मी बनवले आणि माझी जी टीम आहे, बाकी जी फॅकल्टी आहे त्यांनी पण घेतलेली आहे आणि तिथून बरेचसे तुम्हाला पॉइंट्स लक्षात आले असतील. आणि आजच्या सेशन मध्ये पण सुद्धा मी सर्वात शेवटच्या स्लाइड मध्ये पूर्ण 1 वर्षाची स्ट्रॅटेजी सांगणार आहे. नाही असं नाही, आपण घेऊ. पण मला असं वाटतं की प्रत्येक जण स्ट्रॅटेजी सांगतो, पण काही अशा बाबी आहेत ज्या आपण म्हणू की ज्या परीक्षेसाठी गरजेचं आहे, ते नाही समजलं तर परीक्षा क्लिअर होणार नाही आहे. होईल तरी पण ते 4-5 वर्ष 6-7 वर्ष तेवढे लागतील. त्यामुळे ह्या बाबी पण समजून घेणं तेवढंच जास्त गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि म्हणून आज आपण सर्वात आधी असे पॉइंट घेऊ जे कोणी जनरली डिस्कस करत नाही, ज्यावर जनरली कोणी भर देत नाही. असे पॉइंट मी डिस्कस करणार आहे जे आपल्याला परीक्षेसाठी, राज्यसेवाच्या परीक्षेसाठी समजून घेणे फार जास्त गरजेचं आहे. आणि मग हे समजल्यानंतर सर्वात शेवटच्या स्लाइड मध्ये 1 वर्षाचा प्लॅन देतोय. ह्या चुका ज्या होतात त्या लक्षात ठेवा, ती स्ट्रॅटेजी फॉलो करताना त्या चुका टाळा. सगळं तुमचं क्लिअर होईल. ऑल क्लिअर? चलो. सो इथं सर्वात आधी माझा नंबर दिलेला आहे. काही क्वेरीज असेल तुम्हाला यावर कॉन्टॅक्ट करता येईल. मग ते इव्हन सिलेबस जरी तुमच्याकडे नाही आहे, कारण लक्षात ठेवा की आपल्या या परीक्षेची सुरुवात, स्पर्धा परीक्षा कोणती तुम्ही देत असणार, सुरुवात ही सिलेबस पासून होते. सिलेबस नाही परीक्षा क्लिअर होणार नाही. आणि मी तुम्हाला सरळ सांगतोय की सिलेबस तुम्हाला तोंडपाठ असणं गरजेचं आहे. चला, मान्य करा की हीच पहिली चूक आहे आणि जी ज्यावर जनरली कोणी तेवढं भर देत नाही. मी तुम्हाला सरळ सांगतोय की पाठ असायला पाहिजे. सरळ जर मी म्हटलं की अरे हा टॉपिक कोणत्या पेपरमध्ये आहे, मेन्सच्या, प्रिलिमला आहे की मेन्सला नाही, सर्व आपल्याला माहिती असायला पाहिजे. मी जर तुम्हाला पेपरमध्ये एक आर्टिकल देतो आणि म्हणतोय की हा चला मला सांग की कोणत्या पेपरमध्ये येतो, प्रिलिमला आहे की मेन्सला आहे, मेन्सला GS 1 2 3 4 ला आहे की कोणत्या दुसऱ्या याच्यामध्ये, ह्या सगळ्या बाबी आपल्याला क्लिअर असणं गरजेचं आहे. म्हणून सिलेबस पहिली स्टेप आहे, हे आधी घ्या. फक्त राज्यसेवाच नाही, ग्रुप बी ग्रुप सी असेल किंवा इतर कोणत्याही स्पर्धा परीक्षा असेल, आधी सिलेबस मिळवा. राज्यसेवा, ग्रुप बी ग्रुप सी आणि UPSC हे सिलेबस या नंबरवर तुम्हाला मिळेल. मला डायरेक्ट मेसेज केला तरी पण चालेल. आणि यासोबत इथं टेलिग्राम चॅनल दिले, ज्यावर माझ्या सर्व सेशनचे अपडेट PDF तुम्हाला मिळेल. आणि मी एक व्हॉट्सअप चॅनल सुद्धा तयार केलेला आहे. तो जरी तुम्हाला जॉईन करायचा आहे तरी पण मला याच नंबरला मेसेज करायचा. ठीक आहे, चलो. सो आता आपण डायरेक्ट वन बाय वन एक एक पॉईंट कडे वळू. जवळपास आपण 4 पॉईंट असे घेणार आहोत जे जनरली कोणी डिस्कस करत नाही आणि ज्या बऱ्याच विद्यार्थ्यांकडून ज्या चुका होतात. आणि त्यानंतर मग सर्वात शेवटच्या स्लाइड मध्ये काय म्हटलं मी तुम्हाला की स्ट्रॅटेजी, 1 वर्षाची स्ट्रॅटेजी. पहिली चूक काय आहे की द स्कॉलर ट्रॅप. बघा, प्रॅक्टिकली तुम्हाला मी सिलेबस पाठवणार आणि काही मी तुमच्यापैकी पाहिलं पण असेल आणि तुमच्या क्लिअर लक्षात येईल. सिलेबस खूप मोठा आहे, तुम्हाला क्लिअर सांगतोय. सिलेबस खूप मोठा आहे. ठीक आहे, खूप मोठा आहे. आणि दुसरं आहे काय की एम्बिग्युटी खूप जास्त आहे सिलेबस मध्ये. फक्त सिलेबस वाचून आपल्याला कळत नाही की नेमकं काय अभ्यास करायला पाहिजे. आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की सिलेबस मध्ये पॉलिटी आहे आणि म्हणून मी लक्ष्मीकांत आणतो आणि वाचतो, माझे सर्व प्रश्न क्लिअर होईल, तर मग एक तरी कॅन्डिडेट असा दाखवा की ज्यांनी फक्त पुस्तक वाचून आउट ऑफ मार्क्स मिळवले. आतापर्यंत एक तरी व्यक्ती दाखवा. शक्यच नाहीये. असं असेल तर मग मी पाठ करायला तयार आणि 100 पैकी 100 मार्क्स घ्यायला, 200 पैकी 200 मार्क्स घ्यायला तयार आहे. नाही आहे हे शक्य. ही बाब ज्यांना समजलं की सिलेबस मोठा आहे आणि सर्व कव्हर करणे शक्य नाही आहे, 1 वर्षात तर होतच नाही. 1 वर्षात सिलेबस होतच नाही कव्हर. मग काय 1 वर्षात कोर्स निघत नाही का? अरे निघते तो कोर्स. कारण मला एक तुम्हाला सिंपल लॉजिक सांगतोय बघा. हा सिलेबस आहे जो 100%. ठीक आहे, यापैकी 80% अभ्यास केला, किती मी काय म्हणतोय 80%, तरी पण पेपर क्लिअर होतो, कारण 60%च नेहमी कट ऑफ लागतो. 60% जवळपास या वर्षी तर 50% पेक्षा पण कमी गेलंय. पण मी तुम्हाला एक अंदाज सांगितला की सिलेबस 100% त्यापैकी 80% करा, कारण कट ऑफच 60% लागतो. पण आपल्याला आता हा 80% शोधता यायला पाहिजे. पण करतात काय विद्यार्थी या फील्डमध्ये? जनरली एक लॉजिक मी नेहमी ऐकतो, म्हणजे मी ज्यावेळेस अभ्यास सुरू केला तेव्हापासूनच ऐकतो की एव्हरीथिंग अंडर द सन. पण हा माइंडसेट जर तुम्ही घेऊन जर अभ्यास केला ना, मी खात्रीने सांगतोय की परीक्षा क्लिअर होणार नाही. 4-5 वर्ष लागली. सर्व करायचं नाही आहे. सर्व जरी विचारल्या जात असेल तरी पण सर्व करू नका. आणि काही विद्यार्थी तर असे आहेत जे म्हणतात की या परीक्षेची काही गॅरंटी नाही, काय विचारल्या जाईल. अरे म्हणून काय सर्व करत बसणार का? किती वेळ लागेल? विचार करा.
इथंच मुख्य रोल येतो पीवायक्यूचा. म्हणजे आपल्याला काय करायचंय, आपल्याला हा जो स्कॉलर ट्रॅप आहे ना, ती मला सगळं माहित असायला पाहिजे. इव्हन ऑल इंडिया रँक 1 जरी असेल त्याला युपीएससी सगळं काही येत नाही. महाराष्ट्राचा रँक 1 असेल त्याला पण पूर्ण येत नाही. मग आपण का या ट्रॅप मध्ये फसतोय? का? कारण आपल्याला सवय लागलेली आहे की एक सब्जेक्ट म्हणजे एक बुक आणि एक बुक म्हणजे एक्झाम. ही सवय लागली की एक सब्जेक्ट म्हणजे काय, की त्या पुस्तकाच्या बाहेरचा काही विचार येणार नाही. आणि परीक्षा काय, या परीक्षेमध्ये या पुस्तकाच्या बाहेरचं काही येणार नाही. ही आपल्याला सवय लागलेली आहे. आपल्याला आपली पेड्याबाजी लहानपणापासून हेच शिकवलंय, असंच अभ्यास करायला शिकवलंय. कव्हर टू कव्हर पहिल्या पानापासून शेवटच्या पाड्यापर्यंत अभ्यास करा. आपल्याला सिलेबस मध्ये काय विचारलंय, काय दिलंय आणि त्यानुसार त्या पुस्तकात काय शोधायचंय, कसा अभ्यास करायचंय, कोणत्या भागावर कमी, कोणत्या भागावर जास्त, कोणाला जास्त वेळ, कोणाला कमी वेळ, हे आपण शाळेमध्ये शिकलेलो नाही. आणि म्हणून आपण काय करतो, आपण स्कॉलर बनण्याचा प्रयत्न करतो. आपण ट्राईज टू मास्टर द एंटायर अकॅडमिक डिसिप्लिन, पूर्ण अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो. आपण 10,000 पाने वाचणार आणि प्रोडक्टिव्ह आहोत असा फील करतो, है ना, की खूप सारा अभ्यास करणार आणि आपल्याला वाटते की मी अभ्यास केलं म्हणून. म्हणजे आजही जेव्हा जेव्हा रिझल्ट लागतो तेव्हा तेव्हा विद्यार्थी मेसेज येतात की सर अभ्यास तर खूप केला होता, रात्रंदिवस एक केलं, तर 4 तास झोपत होतं किंवा झोपत होते, तरी पण रिझल्ट नाही निघाला. का? प्रश्न आहे, राईट. त्यामुळे कन्फ्यूज आर स्पेंड ऍट द डेस्क विथ द एक्झाम रेडीनेस. आणि आपला लॉजिक हाच आहे, जेवढा जास्त वाचलं, जेवढा जास्त टाइम दिला, तेवढे जास्त चान्सेस. नाही, सगळं चुकीचं आहे. हा तुमचा अभ्यास ना हा असा होईल. काय करायचंय मग तुम्हाला अभ्यास हा असा सॉर्टेड करायचा. काय करायचंय तुम्हाला पूर्ण बघा, प्रॅक्टिकली विचार केलाय, 1 वर्ष शक्य नाही अभ्यास करणं. प्रॅक्टिकली मग काय करावं लागेल तुम्हाला, त्यामध्ये स्ट्रॅटेजी प्लॅन करावी लागेल. त्यामध्ये तुम्हाला परीक्षेमध्ये जो काय असा भाग आहे, जो मी तुम्हाला म्हटलं ना की 80%, तो असा भाग वेगळा काढावाच लागेल, ज्यावर वारंवार प्रश्न विचारले जात आहेत. ट्रेंड जो बदलणारा ट्रेंड आहे त्यानुसार तुम्ही टॉपिक काढलेले आहेत आणि मग अभ्यास करताय. सो म्हणून ए रीड्स प्युअरली फॉर एक्झाम लॉजिक, परीक्षेसाठीच अभ्यास करा, स्कॉलर बनण्याचा प्रयत्न करू नका. यूज इंडेक्स मॅपिंग टू हंट स्पेसिफिक एमपीएससी सिलेबस टॉपिक, की कोणकोणत्या टॉपिकवर प्रश्न विचारले जात आहेत ते शोधण्याचा प्रयत्न करा, ते हंट करा. आणि असे काही टॉपिक काढा, जवळपास काही थीम, काही मायक्रो थीम काढा, ज्यावर वारंवार प्रश्न विचारले जात आहेत, ज्यावर सिंपल लॉजिक आहे, ज्यावर जास्त प्रश्न आहेत, ज्यावर जास्त विचारल्या जात आहे, त्याला तुम्हाला जास्त वेळ द्यायचा आहे, त्याची जास्त रिव्हिजन करायची आहे. जे कमी त्याला कमी वेळ. दिस इज सिंपल, करेक्ट. आणि त्यासोबत काय की पीवायक्यू चेक करा फ्रिक्वेंटली, तिथून तुमचं क्लिअर होईल. म्हणजे या सिलेबस मधून तुम्ही तुमचा फोकस आणि तुमचा फोकस शिफ्ट करता येईल. कधी? जर तुम्ही हे फॉलो केलं तर. सो पहिली चूक कोणती आहे की ट्रॅप ऑफ इंटेलेक्च्युअल क्युरिओसिटी. आपल्याला सगळंच अभ्यास करायचं, सगळंच न करता एक्झाम रिलेव्हन्स अभ्यास करा. ही चूक आहे, ते करेक्ट करायचं. नेक्स्ट दुसरं बघा, राज्यसेवाचा आता जेव्हापासून सिलेबस बदललाय, डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न झाले, हा मी या आधी सुद्धा एका व्हिडिओमध्ये सांगितलं तुम्हाला. सिलेबस आपल्याला माहित नाही आणि मग आपण करतो काय, प्रिलिमचा वेगळा अभ्यास करतो आणि आपल्याला वाटतं की प्रिलिम झाल्यानंतर मग मी मेन्सकडे वळणार. अरे किती महिने बाकी आहे, म्हणजे आता काल रिझल्ट लागलाय, काल परवा रिझल्ट लागलाय आणि 3 ऑक्टोबरला परीक्षा आहे. जवळपास 3.25 महिने, 100 दिवस एवढेच आहे. आणि हे समजा की 70 ते 75% म्हणजे प्रिलिमचा जो अभ्यास होता त्यापेक्षा जो मेनचा भाग आहे तो मॅक्झिमम भाग आहे. हा जो मेनचा जो सिलेबस आहे ना, याचा फक्त इथं तुम्हाला 25% सिलेबस कव्हर झालाय, 75% सिलेबस तुम्हाला कव्हर करायचंय. कव्हर करायचंय, नोट्स काढायचे, त्याची रिव्हिजन व्हायला पाहिजे आणि आन्सर रायटिंग पण व्हायला पाहिजे. अरे मी तर म्हणतो सरळ की तुम्हाला या पिरियडमध्ये प्रिलिमच्या नंतर फक्त आणि फक्त आन्सर रायटिंग प्रॅक्टिसच करायला पाहिजे, तरच तुम्ही इतरांच्या समोर राहणार. पण आपण तसं करत नाही. आपण काय करतो, आपण प्रिलिम आणि मेन्सला पूर्णपणे वेगळं कन्सिडर करतो. आपण कधी विचारच करत नाही, हिस्ट्री इकडे पण आहे, हिस्ट्री इकडे पण आहे, तिकडे पण जॉग्राफी आहे, तिकडे पण जॉग्राफी आहे, मेन्स पण आहे, मेन्स पण. बरं, त्यातही आपण विचार करू, इंटरव्ह्यूचा कधीच विचार करत नाही. इंटरव्ह्यूचा कधी ज्यावेळेस मेन्सचा रिझल्ट लागेल त्यावेळेस विचार करतो. आणि इंटरव्ह्यूला ऍक्च्युअली इंटरव्ह्यू नाही तर पर्सनॅलिटी टेस्ट म्हणतात.
मग मला सांगा की तुम्हाला तुमची जी पर्सनॅलिटी आहे, जी तुमची तिथं अर्ध्या पाऊण तासामध्ये चेक केल्या जाणार आहे, तुम्हाला वाटतंय का की जो या पिरियडमध्ये जे काही 1-1.5-2 महिन्याची गॅप असेल त्यामध्ये बिल्ड करता येईल म्हणून, की ती आतापासून चांगली बिल्ड करणं गरजेचं आहे? इंटरव्ह्यू मध्ये काही वेगळं काहीतरी विचारल्या जाणार आहे का? काय विचार? दोनच गोष्टी ज्या विचारल्या जातात. एक आहे की आपल्या अभ्यासाचा भाग आणि दुसरा आहे आपल्याबद्दलची माहिती. अभ्यासाचा भाग तर आपण करतोय, पण दुसरा जो भाग आहे आपला कॉन्फिडन्स आहे, आपल्या हॉबीजवर आपण काम करतोय की नाही, हे काही 1-2 महिन्यात नाही होणार आहे. बरोबर? मग प्रॉब्लेम आहे काय की जर तुम्ही असं जर गेलं की प्रिलिमला वेगळं अभ्यास केलाय, मेन्सला वेगळं केलं, इंटरव्ह्यूला वेगळं केलं, मी तुम्हाला एक सांगतो की विशेष सायकल मध्ये तुम्ही फसणार. कोणती विशेष सायकल? की प्रिलिम दिली, समजा की प्रिलिम क्रॅक झाली तर मेन्सला जाणार. पण मी हमखास सांगतो की मेन्स क्रॅक होणार नाही. हमखास सांगतोय, काळ्या दगडावरील पाणी वेगळा. मग तुम्ही परत प्रिलिम देणार, परत मेन्स, परत प्रिलिम, परत मेन्स, परत प्रिलिम, असे 3-4 वेळा करावं लागेल आणि मग जाऊन मेन्स क्लिअर होऊन मग इंटरव्ह्यूला जाणार. राईट? त्यामुळे आधी सिलेबस बघा, सिलेबस मध्ये नीट चेक करा की कोणता भाग असा आहे जो तुम्हाला सोबत करता येतोय, तो सोबत करा, ते सब्जेक्ट रेडी करा. 70-75% भाग नवीन इथं ऍड होतोय मेन्सला, तो भाग तुमचा प्रिलिमच्या आधी बऱ्यापैकी रेडी करा. कमीत कमी एथिक्स सारखा एक मोठा विषय, ज्याला एकमेव असा सब्जेक्ट आहे ज्याला 250 मार्क्स आहेत, एकही विषय नाहीये, ना पॉलिटी ना जॉग्राफी ना हिस्ट्री ना काही ना काही ना काही, डायरेक्ट 250 मार्क्स एथिक्सला, फक्त मेन्सला ऍड. ऑप्शनला डायरेक्ट 500 मार्क्स, डायरेक्ट 500 मार्क्स आहेत, 2 पेपर आहेत 250-250चे. काय करणार? एसे 250 मार्क्स केले का कधी तयारी प्रिलिमला? नाही केलंय. हेच मी तुम्हाला इथंच मोजून दाखवले. 250, 500 आणि 250, 1000 मार्क्स तुम्हाला मी आता मोजून दाखवले. इथं 1750 पैकी 1000 मार्क्स मोजून दाखवले. अजून छोटे छोटे विषय आहेत, इंटरनल सिक्युरिटी आहे, डिझास्टर मॅनेजमेंट आहे, टेक्नॉलॉजीचा भाग आहे, इंटरनल सिक्युरिटी आहे, सोसायटी आहे. आणि होणार 1200-1300 मार्क्स 1750 पैकी 1200-1300 मार्क्स असा आहे जो नवीन आहे. मग या ट्रॅप मध्ये फसू नका. जर तुम्हाला पोस्ट काढायची असेल, जर प्रिलिम काढायची असेल तर मग आयसोलेटेड प्रत्येक एक टप्पा वेगळा अभ्यास करा. आणि जर पोस्ट काढायची असेल तर मग तिघांचा प्रॉपर प्लॅन करायचा आहे. ठीक आहे? नेक्स्ट पुढचं बघा, जे तुम्हाला मी म्हटलं की मार्क्सचा गणित, मार्क्सचं कॅल्क्युलेशन ऑलरेडी या आधीचा पण एका सेशन मध्ये सांगितलं, पण लवकर सांगतोय लगेच. या आधीचा पण एक सेशन भाग घेतलाय, तो एक नक्की चेक करा की 86% लक्षात ठेवा की तुमचे जे मार्क्स टोटल 2025 पैकी एक लक्षात ठेवा, प्रिलिम आहे, मेन्स आहे, इंटरव्ह्यू आहे. प्रिलिम ही फक्त क्वालिफाईंग आहे, ज्याचे मार्क्स कन्सिडर केले जात नाही. ज्यावेळेस फायनल लिस्ट लागणार आणि ज्या होली पीडीएफ मध्ये तुमचं नाव येणार, कोणते चेक कन्सिडर केले जाणार? हे दोन. हे तर फक्त क्वालिफाईंग आहे मेन्सला जाण्यासाठी ना. या दोघांचे एकूण मार्क्स किती? 2025. आता या 2025 पैकी याला मार्क किती? 275. किती पर्सेंट आहे? फक्त 14%. याला किती? 1750. किती पर्सेंट आहे? 86%. आता मला सांगा रे, मला सांगा की आपण या मेन्सला भर दिलाच नाही, म्हणजे या 2025 पैकी जास्तीत जास्त मार्क्स इथं घेण्याचा प्रयत्न केलाच नाही. तुम्हाला वाटतंय का की या ठिकाणी खूप चांगले मार्क्स घेऊन सुद्धा तुमच्या त्या पीडीएफ मध्ये नाव येईल म्हणून? नाही आहे शक्य. यामध्ये तुम्ही खूप चांगले मार्क्स घेतले आणि यामध्ये ओके ओके मार्क्स घेतले तर येईल का? चान्सेस आहेत. अरे 86% आहे. म्हणजे मी तुम्हाला सरळ सांगतो असं की मेन्सच्या जर तुम्ही जे काही कट ऑफ लागले, जे काही सिलेक्टेड झाले, मेन्सचा जे इंटरव्ह्यू जातील, त्याच्यात जर तुम्ही बॉटमला आहात आणि इंटरव्ह्यूच्या टॉपला जरी असेल ना, तरी पण सिलेक्शन होण्याचे चान्सेस कमी आहे. याच्यात जर तुम्ही टॉपला आहात आणि याच्यात जरी बॉटमला आहात तरी पण सिलेक्शन होण्याचे चान्सेस जास्त आहेत. दिस इज सिंपल. का? कारण मार्क्सच तेवढे आहेत मेन्सला. एवढं सोपी आहे गणित, एवढं सोपी आहे. पण या गणिताचा कधीच आपण विचार केलेला नाही, कधीही नाही. बरोबर? आणि म्हणून म्हणतोय की मेन्सला खूप जास्त भर द्या. मेन्सचा हा जर अभ्यास आहे तर यापैकी हा भाग प्रिलिमचा आहे. मेन्सचा तुम्ही पूर्ण अभ्यास करा, प्रिलिमचा भाग होतोय. फक्त या या भागामध्ये तुम्हाला सायन्स आणि सीसॅट दोन घटक एक्स्ट्रा ऍड करायचे. लक्षात आले का? अदरवाईज तुमचे 7ही सब्जेक्ट मेन्स मध्ये होत आहेत. प्रिलिम मध्ये बघा,
कन्फ्युज होत असेल मी तुम्हाला सांगतोय. प्रिलिम मध्ये 7 सब्जेक्ट आहेत. पॉलिटी, हिस्ट्री, जॉग्राफी, इकॉनॉमिक्स, हा आहे एन्व्हायरमेंट, हा आहे इकॉनॉमिक्स. ठीक आहे. करंट अफेअर्स, सायन्स आणि काय तर सीसॅट. बरोबर. हा विषय मेन्सला आहे, हा विषय मेन्सला आहे, हा विषय मेन्सला आहे, हा विषय मेन्सला आहे, हा मेन्सला आहे. हे दोन नाहीये. त्यातही सीसॅट क्वालिफाईंग आहे. फक्त 33% मार्क घ्यायचे आहेत. तुमचं गणित, मॅथ रिझनिंग चांगलं असेल, ठीकठाक असेल, याचा डायरेक्ट आयोगाचे पेपर घ्या, सॉल्व्ह करून बघा, चांगले मार्क्स असेल, काही वेळ घालवायची गरज नाही. फक्त मग तुम्हाला सायन्स करावं लागेल. मुद्दा क्लिअर झालाय? म्हणजे तुमचा मॅक्झिमम जो भाग आहे प्रिलिम मेनचा केला तर प्रिलिमचा होतच आहे. एवढा आहे की एमसीक्यू प्रॅक्टिस करावी लागेल, पण सिलेबस जो वाचनाचा भाग आहे तो तर क्लिअर होता येणार रे. म्हणून मेन्सला भर देणं गरजेचं आहे. नेक्स्ट झोन प्रायोरिटायझेशन. मला सांगा, सिलेबस खूप मोठा आहे. आयडियली जर आपण पाहिलं तर एका वर्षात पूर्ण होण्यासारखं नाहीच आहे. आयडियली जर विचार केला तर एका वर्षात होण्यासारखं नाहीये. मग काय करावं लागेल? बरं, त्यातल्या त्यात बघा, सिलेबस मध्ये मी सायन्स शिकवतो, तुम्हाला सायन्सच सांगतो. प्रिलिमचा भाग आहे आणि मेनचा भाग आहे. ठीक आहे. यामध्ये जनरल सायन्स आहे, यामध्ये टेक्नॉलॉजीचा भाग आहे. ठीक आहे. जनरल सायन्स मध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी ह्या गोष्टी आहेत. ठीक आहे, मान्य. आता फिजिक्स मध्ये एखादा टॉपिक आहे, चला कन्सिडर करू आपण लाईट, ज्यावर सर्वात जास्त प्रश्न येतात. आता त्याला लाईट म्हटलं तर लाईटचा अभ्यास किंवा आपल्याला सिलेबस मध्ये एवढं दिलं, आधी आपण तिथून सुरू करू की सिलेबस मध्ये फक्त जनरल सायन्स दिले, काय काय अभ्यास करायचे. तर माझ्या लक्षात येते की मी जर पीवायक्यू पाहिलं तर पीवायक्यू मध्ये माझ्या लक्षात येते की फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी तिन्ही घटक विचारले जातात. बरं, तेच पीवायक्यू पाहिलं तर माझ्या हे लक्षात येते की बायोलॉजी मध्ये सर्वात जास्त प्रश्न आहे. बायोलॉजी मध्ये सर्वात जास्त प्रश्न आहे. कुठून लक्षात आलं? पीवायक्यू मध्ये. मग मी काय करणार? ऑब्वियस आहे, बायोलॉजीला जास्त वेळ द्यावा लागेल. सिलेबस पण तसा मोठा आहे बायोलॉजीचा आणि प्रश्न पण जास्त आहे. म्हणजे 20 प्रश्न विचारले येतात, जवळपास अर्धे प्रश्न, अर्ध्यापेक्षा जास्त पण प्रश्न बायोलॉजीला. ठीक आहे, चला की बायोलॉजी विचारलंय ना, आता बायोलॉजी मध्ये मी पूर्ण अनालिसिस केलं, सगळं वाचलं, पण आता मला त्यातही काय करायचंय की कोणत्या भागावर जास्त भर द्यायचा आहे. तर माझ्या एक लक्षात येते की बायोलॉजिकल क्लासिफिकेशन दरवर्षी 2-2, 3-3, 4-4 प्रश्न आहेत. तर मी काय करणार? यावर सर्वात जास्त भर देणार. कुठून लक्षात आलं? पीवायक्यू वरून. बरोबर. बरं, या बायोलॉजिकल क्लासिफिकेशन मध्ये पण टॉपिक वाचताना माझ्या एक लक्षात येते की काही भाग अनसर्टेन आहे. एक्झाम्पल ज्यामध्ये विचारलेलं वेगवेगळ्या प्राण्यांच्या, वनस्पतींचे कितीही पाठ करा, आयोग काहीतरी भलतच घेऊन येतं बाहेरून, तो आयोगाद्वारे विचारला जातो. म्हणजे माझं एक लक्षात येतं की त्याचा अभ्यास करून काही शाश्वती नाहीये की तो प्रश्न सॉल्व्ह होईलच म्हणून. मग मी काय करतो की यामध्ये जो निश्चित भाग आहे की जो अभ्यास केला तो अभ्यास केला, त्यातून मार्क्स येतील, मी फक्त तोच भाग अभ्यास करतो. आणि जो उरलेला वेळ आहे तो दुसऱ्या टॉपिकला देतो ना मी, कारण जो अनिश्चित भाग आहे त्या मला माहिती आहे की जास्त वेळ घालून अर्थ नाही आहे. बरोबर. कुठून लक्षात आले हे सर्व? हे सर्व लक्षात आले पीवायक्यू. हे कसे ठरवले आपण की काय इम्पॉर्टंट आहे, का नाही आहे, कोणाला किती वेळ लागतोय, कोणता करायचा, कोणता नाही करायचा, हे सर्व येतं या प्रायोरिटायझेशन फ्रेमवर्क वरून. आपल्याला हा अनालिसिस करावंच लागणार आहे, तरच लक्षात येईल की कोणतं करायचंय, कोणतं नाही करायचंय, कोणता सोडायचा आहे, कोणाला किती वेळ द्यायचा आहे, हे सर्व त्यावरून लक्षात येईल. आपल्याला हे तरच काढता येणार आहे की कोणता असा भाग आहे जो ट्रॅप आहे, कोणता असा भाग आहे की ज्यावर प्रश्न विचारले, आणि कोणता असा भाग आहे जो कोर आहे, ज्यावर विचारल्याच जातात. जसं मी म्हटलं की बायोलॉजिकल क्लासिफिकेशन कोर भाग विचारल्याच जातात. त्यामुळे प्रायोरिटेशन करा. काय करायला पाहिजे तुम्ही? रिपीटेड एमपीएससी पीवायक्यू आहे ते चेक करा. त्यासाठी लागणारा जो फाउंडेशन टॉपिक्स आहेत ते बघा, त्यावर डायरेक्ट जे फ्रिक्वेंट क्वेश्चन विचारले जातात ते चेक करा, आणि त्यावर भरपूर आहे ती प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस करताना त्याचे जे थीम्स आहेत त्याला अजून मायक्रो थीम मध्ये थोडंसं डिवाइड करा, अजून चांगला अभ्यास. करेक्ट. आय होप की तुम्हाला ह्या ज्या चुका आहेत ह्या चांगल्या इथून लक्षात आल्या असतील. आणि जे तुम्हाला म्हटलं मी की सर्वात शेवटच्या स्लाइड मध्ये आपण 1 वर्षाची प्रॉपर प्लॅनिंग आहे ती समजून घेऊ की जर तुम्ही आता जरी सुरू करताय, कदाचित ते 11च महिने राहतील, कारण आता जून महिना आहे आणि पुढच्या वर्षी जर मे महिन्यात जर परीक्षा झाली तर
थोडंफार आपल्याला बफर ठेवून काम करावं लागणार आहे. एखाद महिन्याचा किंवा 2 महिन्याचा थोडंफार गरजेनुसार तुम्हाला चेंज करावं लागेल. पण आयडियली तुम्हाला काय करायला पाहिजे बघा, सुरुवातीचे 3 महिने तुम्ही फोकस करा फाउंडेशनवर. कशावर फोकस करायचे? फाउंडेशन. फाउंडेशन मध्ये मी तुम्हाला सरळ सांगतोय की 4 बेसिक सब्जेक्ट आहेत, प्री आणि मेन्स मध्ये पण कामात येईल. पॉलिटी, हिस्ट्री, जिओग्राफी आणि इकॉनॉमिक्स, 4 सब्जेक्ट दोन्ही ठिकाणी कामात येणार. ठीक आहे. नेक्स्ट, याचा कोर जे टेक्स्ट आहेत, कोर जे बुक्स आहेत, जसं काही ठिकाणी किंवा मॅक्झिमम या 4 सब्जेक्टसाठी आपले स्टेट बोर्ड आहे किंवा एनसीईआरटी फार इम्पॉर्टंट आहे, ते नक्की करा. कोणतं रेफरन्स बुक आहे त्याची कमीत कमी एखाद रिडिंग तुमची असायला पाहिजे. आणि त्यामध्ये थीम्स आहेत, मायक्रो थीम्स आहेत, हे चांगले काढून ठेवा. ठीक आहे. कारण आपला अभ्यास तिथूनच प्रॉपर प्रायोरिटाईज करून स्ट्रॅटेजीने होणार आहे. कुठून? मायक्रो थीम्स काढल्यानंतर. हे झाल्यानंतर मग आहे काय, पुढचे 4 ते 7 महिने म्हणजे पुढचे 3 महिने, त्यावेळेस तुम्हाला काय करायचंय, प्रॉपर जीएस नुसार, म्हणजेच कोणता, तर मेन्सचा. मेन्सचे जे जीएस 1, 2, 3, 4 आहे ते चांगले करायचे आहेत. त्यात तुम्हाला नोट्स पण काढायचे आहेत. आणि असं लक्षात ठेवा की तुम्हाला 80% मेन्स रेडी करायचं. छोटे छोटे तुम्हाला म्हटलं ना, इंटरनल सिक्युरिटी आहे, इंटरनॅशनल रिलेशन आहे, डिझास्टर मॅनेजमेंट आहे, टेक्नॉलॉजीचा भाग, हे छोटे छोटे भाग पूर्वपरीक्षानंतर कदाचित करता पण येतील. पण हे भाग सोडून बाकी सगळे 80% मेन्सचा भाग तुमचा इथं रेडी व्हायलाच पाहिजे. तर समजा की प्रिलिमच्या नंतर मेन चांगलं जाणार, अदरवाईज मेन्स देऊन परत प्रिलिमला यावं लागेल. विशेष सायकल मध्ये फसायचं नसेल तर फोकस करा. ठीक आहे. नेक्स्ट, पुढचे 2 महिने काय करायचे तुम्हाला, आता प्रिलिम सेन्स आहे, शिफ्ट फुल्ली टू प्रिलिम्स. आता तुम्हाला इथं बऱ्यापैकी तुमचे जे सब्जेक्ट आहेत ते रेडी झाले. काय करायचे, मी तुम्हाला म्हटलं सायन्स आणि सीसॅट 2च विषय आहेत जे प्रिलिमला आहे. सीसॅट तर क्वालिफाईंग आहे, म्हणजे एक फक्त सायन्सचा विषय तुम्हाला इथं एक्स्ट्रा अभ्यास करायचा आहे. बाकीचे विषय ऑलरेडी अभ्यास केले, रिवाइज करायचे इथं है ना. सेकंड रिडिंग आहे, थर्ड रिडिंग आहे, फोर्थ रिडिंग आहे, आणि फक्त एमसीक्यू आहे ते सॉल्व्ह करायचे. आता इथं आन्सर रायटिंग करायची नाही. आपला माइंडच असा बनवायचा की एक टॉपिक वाचता आणि त्यावर नेमकं कसा एमसीक्यू विचारला जाईल किंवा कसा विचारला जातो हे आपल्याला लगेच लक्षात यायला पाहिजे. असा अभ्यास करायचा आपल्याला, असा अभ्यास करायचा. करेक्ट. सो हा लक्षात ठेवा की हे 8वा आणि 9वा महिना तुम्हाला प्रिलिम करायचं. नेक्स्ट, बरं एक लक्षात ठेवा बरं का, थोडंफार महिना इकडे तिकडे प्रत्येकाचा होऊ शकतो, कारण सगळेच जण सारखेच नाही आहे. पण आयडियली या टप्प्याटप्प्याने आपल्याला जायचंय. ठीक आहे. नेक्स्ट आहे काय, आता की आता प्रिलिम झाली समजा, मग आहे काय, मेन्स आहे. राईट. जवळपास आपल्याला 3 ते 4 महिने मिळतात. 60 डेज सिम्युलेटर आहे, 2 महिने दिले. फुल लेंथ मॉक टेस्ट द्यायचा आहे. राईट. इथं 60 दिवस जरी दिलं असतं तरी पण 3 ते 4 महिने आपल्याला इथे मिळतील. आणि स्ट्रिक्ट बीएफ होत, आन्सर रायटिंग प्रॅक्टिस आहे, प्रॉपर इथं करायचं आहे. कधी? मेन्स मध्ये फक्त आणि फक्त आन्सर रायटिंग. एक लक्षात ठेवा, 80% भाग तुमचा इथं रेडी झालेला आहे. इथं फक्त आणि फक्त प्रॅक्टिस आहे, फुल लेंथ ब्लॉक आहे, तेच घ्यायची. राईट. आणि लास्ट आहे काय, तर बफर फेज आहे, इंटरव्ह्यू फेज सिक्युर्ड बाय द मॅसिव्ह 820 मेन्स बफर. हा आहे काय, तर इंटरव्ह्यू प्रिपरेशन साठी हा शेवटचा महिना आहे. बरोबर. म्हणजे इथपर्यंत जर आपण कन्सिडर केलं तर मेन्स पर्यंतची मी तुम्हाला प्रॉपर 11 महिन्याचाच इथं प्लॅन दिलेला आहे. 11 महिन्याचा. आय होप की हे सर्व तुम्हाला चांगलं क्लिअर झालं असणार, चुका लक्षात आल्या असतील, आणि हा 1 वर्षाचा प्लॅन आहे तो पण तुमचा चांगला इथून समजला असेल. चलो, बाकी काही क्वेरीज आहेत तर बघा इथं नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर तुम्हाला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करता येईल. आणि बॅच जॉईन करायची आहे तरी पण त्याच नंबरला कॉन्टॅक्ट करायचंय. आपली बेसिक पासून नवीन बॅच सुरू झालेली आहे, ज्यात माझाच विषय म्हणजे आता सायन्स सुरू आहे. बॅच आहे स्वराज्य 2.0 बॅच आहे. बेसिक पासून म्हणजे आपण एनसीईआरटी पासून, कारण एनसीईआरटी बॅच ऑलरेडी रेकॉर्डेड आहे, ते तुम्हाला इथं फ्री ऑफ कॉस्ट मिळत आहे, त्यासाठी काही एक्स्ट्रा पे करायची गरज नाही. इथंच तुम्हाला 18 बुक्स मिळत आहे, काही एक्स्ट्रा पे करायची गरज नाही. इथं तुम्हाला फक्त मेंटॉरशिप नाही, ऑफिसचाच मेंटॉरशिप आहे, काही एक्स्ट्रा पे करायची गरज नाही. बाकी सर्व क्लासेस फ्री, मेनचा पूर्ण सिलेबस आहे, इंटरव्ह्यू प्रिपरेशन आहे, लाईव्ह आणि अनलिमिटेड रेकॉर्डेड सेशन्स, काहीही बंधन नाही आहे. तुम्हाला वाटेल तेवढ्या वेळ बघा, वाटेल तेवढ्या वेळ रिव्हिजन करा, आणि लाईफ टाइम साठी आहे, तुमचं सिलेक्शन होत पर्यंत तुम्हाला बॅच मिळते. मेन्सची प्रॉपर आन्सर रायटिंग प्रॅक्टिस, कारण मी तुम्हाला लक्षात आलं असेल की मेन्स आन्सर रायटिंगवर मी किती भर दिले म्हणून. त्यानंतर मेन्सचे जे काही सब्जेक्ट आहेत, एमसीक्यू प्रॅक्टिस आहे, सर्व इथं तुम्हाला कव्हर होईल. भरपूर डिस्काउंट, नो कॉस्ट ईएमआय सर्व मिळेल. माझा नंबर दिलाय ना, त्यावर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा. आणि मी तुम्हाला म्हटलं की बॅच जॉईन करा किंवा नको करा,
जर तुमचं ठरलंय की अभ्यास करायचाच आहे, परीक्षेची तयारी करायचीच आहे, तर सिलेबस हे पहिली स्टेज आहे. मेसेज टाका, मी पाठवतोय तुम्हाला. ठीक आहे, चलो नेक्स्ट. या वर्षी कोणी जर मेन्सला असणार तर त्यासाठी गुरुकुल प्रोग्राम आहे. लक्षात ठेवा की 25 मध्ये सेम प्रोग्राम आपण सुरू केलेला होता. बरेच प्रश्न ज्याचे रिफ्लेक्ट झालेले पाहायला मिळाले. राईट, सो सेम प्रोग्राम या वर्षी पण आहे. इथं पण तुमचे प्रॉपर आन्सर रायटिंग प्रॅक्टिस आहे, इव्हॅल्युएशन आहे, पीवायक्यू चे मॉडेल आन्सर्स आहेत, जे आपण प्रॅक्टिस घेऊ त्याचे मॉडेल आन्सर्स आहेत, सर्व इथं तुम्हाला मिळेल. याचा एक प्रॉपर प्लॅन शेड्यूल इथं तुम्हाला दिलेला आहे. आणि तसंच कंबाईनची सुद्धा बॅच आहे. यामध्ये सुद्धा लाईव्ह प्लस अनलिमिटेड रेकॉर्डेड सेशन्स आहेत. सर्व प्री आणि मेनचा पूर्ण सिलेबस आहे, मॉक टेस्ट आहे, करंट अफेअर्स आहे, सर्व मिळेल. डिस्काउंट नो कॉस्ट स्कीम आहे इथं पण आहे, म्हणजे इन्स्टॉलमेंट मध्ये तुम्हाला फीज कोणत्याही बॅचची भरता येईल. आता मॅक्झिमम डिस्काउंटसाठी माझा नंबर दिलाय ना, त्यावर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा. ऍपला गेले तर तेवढं डिस्काउंट मिळणार नाही, मला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा. सर्वात जी काही कमी किंमत आहे त्या किमतीमध्ये ऍडमिशन होणार. येस, सो दिस इज ऑल फ्रॉम माय साइड. थँक्यू व्हेरी मच.